नमस्कार, माझं नाव संतोषी शिवाजी शिंदे आहे. मी एक सायकॅट्रिक सोशल वर्कर आहे. तर आपण हिलिंग फॉर एन्झायटी अँड स्ट्रेस टॅपिंग करणार आहोत. एन्झायटी या टॉपिकवरती आपण टॅपिंग करणार आहोत. एन्झायटी म्हणजे काय असते तर सारखी काळजी वाटते, कशाची तरी सारखी चिंता लागू राहिली, घोर लागू राहिला असे म्हणतो ना आपण मराठीमध्ये. तसंच चेक करा की तुम्हाला आता कशाची काळजी वाटते. पैशाची असेल, नातेसंबंधाची असेल, कशाची काळजी असेल. आता एक काळजी घ्यायची आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करू शकता. मेक शुअर की तुम्ही 1 to च्या स्केलमध्ये म्हणजे 1 ते 10मध्ये तुम्हाला आता ती काळजी किती त्रास देते. 10 म्हणजे खूप जास्त देते, 9 म्हणजे थोडी कमी, 8 म्हणजे कमी, किती लेवल. सुरू करूया या आपण काळजी रिलीज करण्यासाठी. कोणतीही काळजी जर का ओव्हर थिंकिंग केली, सारखं त्याचाच विचार केला तर ती वाढणारच आहे. ती काळजी येते ते ॲक्सेप्टही आहे, पण ती रिलीजही करायला हवी. EFT टॅपिंगद्वारे रिलीज करूया. त्याच्या आधी एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रीथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे, सावकाश रिलीज, सावकाश सोडायचा आहे, रिलीज, सावकाश. आपण आता EFT टॅपिंग करणार आहोत. तुम्ही मनात धरलेले आहे तुम्हाला कोणती काळजी त्रास देत आहे. आता हे कराटे चॉप आहे. टॅप करणार आहे आपण. डिअर, तुम्हाला जी काळजी वाटते त्याचं नाही. एखादे रिलेशनशिप असेल तर मला ही काळजी सतत सतवते. या काळजीमुळे माझं कशातही लक्ष नसतं. मला ही एन्झायटी त्रास देते. त्याच्याबरोबर मलाही याचा ट्रिगर उठता बसता येतो. तरीही या एन्झायटीसहित, या काळजीसहित मी स्वतःला व स्वतःच्या विचारांना पूर्ण स्वीकार करते राईट नाव. आणि आत्ताच्या आत्ता माझ्या शरीरातून, माझ्या मनातून, माझ्या विचारातून ही काळजी रिलीज करतो. मी स्वतःला या काळजी करण्यासाठी डीपली, अनकॉन्शियसली आय टेक 100 रिस्पॉन्सिबिलिटी. माफही करते. माझ्या सगळ्या काळजी, चिंता मी 100% जबाबदारी घेते, पण त्यात अडकून पडत नाही. या रिलीज करते, सोल्युशनकडे फोकस करते. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचा आहे, सावकाश सोडायचं आहोत. या मेरिडियन पॉईंटवरती टॅपिंग करणार आहोत. तर मेरिडियन काय पॉईंट आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. ही काळजी आहे मला आलेला ट्रेस रिलीज. डोळ्याच्या बाजूला आपण टॅप करणार आहोत. ही काळजी आहे लोकांवर, ह्याच्यामुळे अननेसेसरी चिडतही आहे. रिलीज. अंडर आईजच्या खाली टॅप करायचा आहे. याचाच विचार सारखा ओव्हर थिंकिंग, ही जी मला एन्झायटी येते, फेअर येतो, काळजी येते, त्याचाच विचार चालू आहे. रिलीज. नाकाच्या खाली टॅप करायचं आहे आपल्याला. ह्याचे कुठेही सोल्युशन नाही हे मला मनातल्या मनात सारखं वाटतं. रिलीज. हनुवटीवरती टॅप करायचं आहे. ही काळजी दूर व्हावी ह्यासाठी मी सोल्युशनकडे फोकसच करत नाही,
सतत फक्त त्याचाच विचार करते. रिलीज टॅप करायचं आहे. ह्या काळजीने मला आतापर्यंत काहीच दिले नाही, तरीही मी तिला माझ्या विचारांचे, इमोशनलची पॉवर. रिलीज अंडर आर्मच्या खाली टॅप करायचं आहे. सतत येणारी निगेटिव्ह व्हायब्रेशन, निगेटिव्ह नकारात्मक विचार, माझा जो माइंडसेट आहे, ह्या काळजी घेऊन मी बदलायलाच तयार नाही. रिलीज करायचं आहे. अंगठ्याच्या बोटावरती टॅप करायचं आहे. तुम्ही पण माझ्याबरोबर टॅप करायचं आहे. ह्यामुळे मला जे चांगले करायला हवे त्याकडे माझा फोकसही नाही. रिलीज ध्येय, गोल असे काहीतरी आयुष्यात ठरवावे व त्याच्याकडे फोकस करावा. हा साधा विचारही माझ्याकडे येत नाही. रिलीज आता तिसरं बोट घेऊन टॅप करायचं आहे. ह्या काळजीमुळे मला सतत डोकेदुखी किंवा जे कफ प्रकृती तयार होते. रिलीज आता हे बोट असे घेऊन असे बोट घेऊन टॅप करायचं आहे. सतत असं वाटते की जर हे सोल्युशन शोधू शकले नाही किंवा ही काळजी गेली नाही तर जगण्याला काहीच अर्थ नाही. रिलीज आता करंगळी आणि हे टॅप करायचं आहे आपल्याला. माझे मनी फ्रिक्वेन्सी डाऊन झाली आहे. माझा स्ट्रेस वाढत चाललेला आहे. रिलीज अँड रिलीज आता कराटे चॉपकडे परत यायचं आहे. इवन दो मला ही काळजी सतत वाटते, पण ह्या काळजीकडे फोकस करून मी माझा प्रेझेंट मुवमेंट, आत्ताचा प्रेझेंट सण जो युनिव्हर्सलने मला दिला आहे तो वाया घालवते. हे सगळं कळतं पण वळत नाही. तरीही आत्ता या क्षणी माझ्या मनात ही काळजी मी पूर्णपणे डिलीट करत आहे. रिलीज करत आहे. स्वतःला पूर्णपणे फोकस करायला कमांड देत आहे. तिथे मला फोकस करायला हवा जिथे चांगले आहे. फोकस करायला मी स्वतःला कमांड देत आहे. स्वतःच्या सगळ्या इमोशनची 100% जबाबदारी घेते. टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे. दीर्घ लांब श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. हातावर हात सोडायचा आहे. आपल्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून फिरवायचं आहे. आता पूर्णपणे व्यवस्थित चेक करा की तुमची काळजी किती लेवलनी कमी झाली आहे. जोपर्यंत ती काळजी 0 लेवलला येत नाही म्हणजे तोपर्यंत हे टॅपिंग रिपीट करायचं आहे. एक लक्षात घ्या की कोणतीही काळजी सोल्युशन कधी मिळू शकते जेव्हा तुम्ही त्याच्याकडे फोकस न करता त्याच्या सोल्युशन काय आहे, उत्तर काय आहे हे त्याकडे फोकस करेल तेव्हा हे टॅपिंग तुम्हाला उत्तराकडे, सोल्युशनकडे फोकस करायला नक्की मदत करेल. ह्या टॅपिंगनंतर बसून शांतपणे विचार करायचा आहे की काय सोल्युशन आहे ते